बघा मंडळीनू, तसा भारी साकव बनवली नाही ना. हा रट्टे बघा केवढा आहे तू. मला अशी कॅरेक्टर करायला आवडतं, ॲक्टिंग करायला आवडते, असे ब्लॉगर वगैरे बोलण्यापेक्षा. नमस्कार मंडळीनू, मी कोकणी माणूस बाबू दादा. काय समजले हो तर मंडळीनू, चला कामावर निघालेला आहे. पण मी आज एकटा आहे हो. काल पण एकटाच, आज पण एकटाच. अंकुशाची अजून तब्येत नाही बरी वाटत आहे. तर रात्री म्हणाला का आज पण मी येत नाही, तू आपला बाबा जा. आणि त्यात परत सचिन दादा पण नाही आहे. आज आबलोलीकडनं जायचं आहे चालत, आणि उशीर पण झाला आहे. आता आबलोलीकडनं जायचं म्हणजे 5:30ला निघून एस टी पकडायची असते 7ची. मी आज घरातनं 7 वाजता निघाला आहे ना. ठीक आहे, एक दिवस उशीर, काही इलाज नाही. आता मी चालत जाईन, गाडी कोण मिळली तर ठीक, नाही तर आबलोलीत चालत जाऊन मला 8:30ची एस टी मिळेल. तळी आबलोलीतनं सुटणारी आहे ती पकडून जाईन. येताना एकटा आहे, त्यामुळे परत येताना काय मी एस टी नेणार नाही. ओंकारला फोन करून बघीन, मग तळीवरनं त्याच्या स्कूटीवरनं येईन. असं काहीतरी आज जुगाडपाणी करायला हवा आहे. सचिनदाची बहुतेक शिफ्ट चेंज होते असा अंदाज आहे. आज तर दुपारची शिफ्ट आहे. नेहमी जर अशी झाली तर मग आपल्याला लवकरच काहीतरी गाडीची सोय करायला लागणार. चला आज आबलोलीपर्यंत मस्त चालत जायचा. बऱ्याच दिवसा आला आबलोलीकडनं, मस्त वाटेल जरा. मस्त रानातनं चालत जायला मस्त वाटतं, भारी एकदम. आणि गावात पण आता हळूहळू पिवला व्हायला लागला आहे ना, ते एकदम मस्त वाटते. कातल बघा केवढा आहेत. शाळेत असताना आम्ही कधी कोण बोला बा शिमोवर ये, तर आम्ही असा रस्त्यानं नाही जायचं, असं शॉर्टकट मारायचो. इथनं चढायचं वर, इकडे जायचं, परत त्या वरच्या वाकनं जाऊन परत रानात बांधतडीत जायचो शॉर्टकट. आता नाही जमणार. पावसात हा एवढा जंगल वाटतं इथं. हा ह्या झाडींचा, नाही तर इथं उन्हाच्या टायमाला अगदी पुढे उभं राहून आपल्या घरची घरा बघता येतात आपली. हे बघा, ही आपली घरं आहेत खाली. इथनं एवढा चढून आलो वर, आणि ती तिकडे पहिलीकडची घरा. चला भावानो, घरा दाखवीत राहिला ना तर हिचंच दुपार व्हायची. हा मोठा गोल दगड दिसतोय काय? हां, त्या दगडाबद्दलची एक तुम्हाला गोष्ट सांगता. हां, ह्या दगडाबद्दल काय माहिती आहे, लॉकडाऊनमध्ये सगळी पोरं आम्ही गावाला होती ना, तेव्हा गावाकडच्या आठवणी जो यूट्यूब चॅनल सुरू केलेला होता, आता पण चालू आहे तो अक्षयच्या मोबाईलवर. तर त्या मोबाईलला आम्ही कॉमेडी व्हिडिओ बनवतो. त्याच्यात शोलेचा जो सीन केलेला होता, ते कितने आदमी थे तो करा, तो वाला पुरा सीन. तर त्याच्यात मी गब्बर सिंग केला होता. आणि आम्ही इकडे गावाकडची स्टोरी घेतली होती. 2 बैल असतात, मग चांगली 3 असतात, मग तरी पण झुज का लागली वगैरे, अशी स्टोरी बनवलेली. तर खूप चांगला व्हिडिओ आहे तो. तर इथलं लोकेशन पण चांगला आहे तो बघण्यासाठी, आणि पावसाळ्यातला आहे. खूप चांगली एडिटिंग पण केला ना अक्षयनी. तो व्हिडिओ गावाकडच्या आठवणीला जाऊन कोकणी शोले हा टायटल आहे. तुम्ही बघा, बघितलात तर मला ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा, बघितला असाल तर. चांगला आहे, सर्वांना आवडला होता, बघा नक्की. मला अशी कॅरेक्टर करायला आवडतं, ॲक्टिंग करायला आवडते, असे ब्लॉगर वगैरे बोलण्यापेक्षा. पण एकट्यानं ॲक्टिंग कुठं काय करत बसणार, मग म्हटलं काहीतरी करायचं आहे, मग ब्लॉग तरी बनवू. चला बघा मंडळीनू, तसा भारी साकव बनवली नाही ना वरती जायला.
जसं आपल्यासारखा माणूस उडी मारून गेला असता, पण आपल्या वहिनी येतात किंवा आनंद वगैरे येते, त्यांना अशी उडी मारायला जमणार नाही म्हणून त्यांनी पद्धतशीर असा साकव बनवली नाही बघा भारी वर जायला. नाचणीत राखणेला असतात ना इकडं, आणि तिकडं पण बघा मस्त सपरा बांधली नाही. तर काम चालू आहे अजून, वर काय टाकली नाही आहे. आणि आता आपण बघण्यावर मस्त माफ करा सूर्योदय. वाह जबरदस्त जबरदस्त. थांबा थोडा पुढं जाऊया, अजून चांगला दिसेल. हा बघा नजारा चिंद्रवळे आणि मासूच्या सीमेवरचा. काय समजली? रंगीबेरंगी साड्या अगदी त्या डोंगराच्या वरपर्यंत आहेत. आमच्या वाडीतल्या सगळ्यांची नाचणी इथे एकदाच आहे, एकाच ठिकाणी आहे. इथपासून अगदी त्या वरती साड्या जेवढ्या वरपर्यंत दिसत आहेत ना, ह्या काजूच्या पण वर अजून बराच वर आहे तिथपर्यंत. चला आता व्हिडिओ बंद करू आणि पावलांची गती वाढवूया. मंडळींनो, आज आपल्याला फुल मनोरंजन आहे. रस्त्यावर 10-15 माकडांची टोली बसलेली आहे. ती पांढऱ्या तोंडाची माकडं हो. आणि डाव्या बाजूला पण खाली बघा, झूम करता खाली उड पटकन धावून जातील म्हणून. तुम्हाला दिसत नसतील, हे बघा दिसली इकडं आहे, तिथं खाली आहेत. पुढची हां, शांत जाऊया. हां बघा बघा बघा. सब भांडणं चालू आहेत त्यांची. हा रट्ट्या बघा केवढा आहे तो. इकडे बघा दिसली काय? माझ्या मनात विचार आला का, कामावर जाण्यापेक्षा ह्यांच्याबरोबर जाता इकडे बांधा बिंधावरून उड्या मारता दिवसभर मस्तपैकी, संध्याकाळी जाता घरात. कुठं रे गेली सगळी? हां तेव्हा फांद्यावर उड्या मारतात. हे बघा मायला, हे बघा. ओ चला चला मंडळीनू, आज पण आपल्याला ओंकारदाची गाडी मिळली. कामावर नाही चाललाय तर मासा ताबलोलीत त्याचा काहीतरी काम म्हणून चाललाय. कामावर जायचं असलं तुम्हाला घरापासून मिळलं असतं सकाळी. कामावर त्याला जायचं उशिरा. आज गाडी वेगळी आहे, पण स्कूटी नाही, गेअरवाले.
एकदम जवळ आणणार. चला मंडळींनो, कंपनीत पोचलाय. 15 मिनटं आज आपल्याला उशीर झालेला आहे. चला मंडळींनो, सुट्टी झाली. सुट्टी झाली नाही, सुट्टी घेतली मी आज लवकर. 4:30लाच निघालोय. काय एकटाच आहे ना, एकतर सचिनदा नाही, त्यामुळं काय डायरेक्ट घरापर्यंत गाडीची सोय नाही. अंकुश पण आलाय नाही, त्यामुळं काळोख होऊन जमणार नाही. काळोख झाला तर मला एकटं जाता येणार नाही आपलं. म्हणून लवकर सुट्टी केली. म्हणजे का, तळीवरनं सुटणारी एक एसटी आहे 5:30ची, 5:15 आहे वाटतं. ती पकडून मग आपलं उतरलो तर तिथनं चालत जाईन लवकर. म्हणजे 6:15ला उतरलो तरी पाऊण तासात पुढं जाईन. शेवटला थोडा काळोख होईल तर काय आपलाच एरिया आहे. चला बघू आता एसटी का वडाप काय मिळेल त्याच्यानं पटकन जाता. चला नाही आमची नको तुम्ही या तिथं आरमानला पाठवा रेहानला. आबलोलीत उतारलाय आता. भातगाव एसटीने आला. आता सुनील दादा आलाय ह्याला. पुढे गाडी उभी केल्याने तिथंच आता ही समोर सुनील दादाची गाडी.